मिरजेत फोड्याची लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी। गुजरातनंतर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याने भाविकांमध्ये मोठी गर्दी। गुजरात राज्यानंतर महाराष्ट्रामधील एकमेव मिरज शहरामध्ये असलेल्या फोड्याच्या लक्ष्मीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। जागृत देवस्थान म्हणून फोड्याची लक्ष्मी देवीला ओळखले जाते। आज यात्रेची सांगता भव्य महाप्रसादाने झाली असून हजारोंच्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। गेले 2 दिवस झाले यात्रा या कमिटीकडून विविध कार्यक्रम आणि धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते। पारंपरिक बैलगाडी मिरवणुकीकडून कृष्णा नदीचे पाणी आणि आंबील आणून फोडायची लक्ष्मी देवीला जलाभिषेक आणि आंबील अभिषेक घालण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी या मिरवणुकीत सहभागी होऊन देवीचे पूजन केले। यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर पार पडले। यावेळी स्वातीताई खाडे, माजी महापौर किशोरदादा जामदार, नगरसेवक संजय बापू मेंढे, बबिता मेंढे, करण आमदार बंडू शेट्टे, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांच्यासह फोड्याची लक्ष्मी विश्वस्त मंडळ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। श्री फोड्याची लक्ष्मी यात्रा ही 2 दिवस झालं सुरुवात झालेली होती। काल भजनाचे कार्यक्रम तसेच शाहिरांचे मोठे कार्यक्रम झाले। आज सकाळी कृष्णा नदीवरून बैलगाड्यातून किमान 30 गाड्या तरी बैलगाड्या ज्या आता बैलगाड्या नामशेष होत चालल्यात त्यामध्ये 30 गाड्यांनी सहभाग घेऊन नदीतून पाणी आणलं। पाणी आणल्यानंतर मार्केटामध्ये 200 ते 300 महिला ज्या डोक्यावरून पाण्याच्या गागरी व अंमलीच्या गागरी या घेऊन बँजो आणि बाकीच्या वाद्यांमध्ये लक्ष्मीच्या देवळामध्ये आणून त्यांना लक्ष्मीला अभिषेक घालून त्यांना पूजा केली, आरती झाली। त्यानंतर इथं भव्य रक्तदान शिबिर झालं। त्यामध्ये आता 80हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। आरोग्य शिबिरमध्ये 500हून अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। ही यात्रा वर्षानुवर्ष वाढतच चाललेली आहे। यावेळी किमान 8000च्या पेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। आणि या देवीचं महत्त्व म्हणजे श्री फोड्याची लक्ष्मी ही देवी ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे। याचं पहिलं मंदिर हे गुजरातमध्ये आहे आणि दुसरं आहे ते आपल्या मिरजेमध्ये आहे। ज्या तोंडावरती वारेपुड्या उठल्या जातात त्या वारेपुड्या उठल्यानंतर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही दही भाताचा निवेद दाखवल्यानंतर 2 दिवसामध्येच या देवीची अशी शक्ती आहे की ती पूर्ण वारेपुड्या ह्या नाहीशा होतात। त्यामुळे या देवीला भरपूर ठिकाणी गुजरातवरून मारवाडी लोक, बाकीच्या सर्व जाती धर्मातील लोक येऊन दर्शन घेऊन त्यामध्ये लाभ घेतात आणि ही यात्रा वर्षानुवर्षे वाढत चाललेली आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।